नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना। आज दोन मैदान आहेत। एक अपशिंगे या ठिकाणी मैदान आदतचं आहे ना, वडूजमध्ये ओपनचं मैदान आहे आणि त्या ओपनच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील सगळे टॉपचे बैल आज पळताना दिसतील। कारण की तुम्हाला माहितीच आहे की कशा पद्धतीचे आत्ता सगळे टॉपचे पैरे व्हायला लागलेले आहेत आणि उघडकीसुद्धा यायला लागलेले आहेत। कारण की लाईव्ह लॉटमध्ये तुम्हाला माहितीच आहे समजत आहेत। चला मग बघूया आज कोणकोणते टॉपचे बैल पळणार आहेत आणि वडूज फाटीवरती जे ओपनचं मैदान होणार आहे त्या ठिकाणी सगळेच टॉपचे पळताना दिसणार आहेत आपल्याला। तर चला सुरुवात करूया। आज हिंद केसरी शाहिदभाई मुलानी नातेपुतेकरांचा सचिनसुद्धा आज वडूज फाटीवरती आपल्याला पळताना दिसेल आणि त्याचा पहिरा कोण असेल हे अंदाजितसुद्धा नाही सांगणार, तो पळताना दिसणार आहे एवढंच मी सांगतो तुम्हाला। कारण की तो एक चांगला नंदी आहे, वडूज फाटीवरती त्याची कामगिरी चांगली आहे आणि बघूया तो सुद्धा आज कशा पद्धतीनं टॉपच्याच पैऱ्यामध्ये येतोय। ठीक आहे, त्याला खूप साऱ्या शुभेच्छा सचिनला आपल्या। तसेच नवनाथ शेठ जगदाळे यांचा हिंद केसरी लक्षा हा सुद्धा आज पळताना दिसेल पुष्यगावच्या मैदानामध्ये। कारण की तुम्ही बघितलं सचिन लक्षाची जोडी जी आहे ती काल एका मैदानामध्ये पाळली होती, परंतु त्या मैदानामध्ये त्या जोडीचा पराभव झाला। त्याच्यामुळे थोडंसं सगळे फॅन्स नाराज आहेत, परंतु एका पराभवाने दोन पराभवाने त्यांचं अस्तित्व संपत नाही। ती पुष्यगावची एक नंबरची जोडी आहे, नक्कीच पुनरागमन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि ती आज वडूज फाटीवरती पळतील, पण वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये पळतील आणि मांडलं पाहिजे त्या पिस्टन 22-11ला। काय पळाला आहे हा जुना वाघ, ज्याच्या अंगामध्ये तुम्हाला माहिती आहे रग आणि धमक अजूनही आहे, एक अनुभवी आहे आणि पब्लिकनं पळाला आहे। मित्रांनो, कौतुक करावं पिस्टनचं, कारण की चांगला पळाला आहे। सचिन लक्षाच्या जोडीचा त्यानं पराभव केला काल, खूप चांगला पळाला पिस्टन। अशीच कामगिरी करत राहा आणि सतत गुलालामध्ये राहा, तुझे खूप लोक फॅन्स आहेत। आणि चला मग आता वेगाचा शेवट सर्जा याच्याबद्दल अपडेट काय आहे। आता सर्जा बघूया पळतोय का नाही, वेगाचा शेवट सर्जा बघूया। आज जाणार आहे मैदानामध्ये, मी वडूज फाटीवरतीच निघालो आहे। म्हटलं सकाळ सकाळी तुम्हाला सांगावं की आज कोणकोणती वडूज फाटीवरती बैलं पळणार आहेत। तसेच आपल्याला घरणिकीचा राजासुद्धा आज वडूज फाटीवरती दिसेल पळताना। तो खूप दिवसानंतर नेतोय, 100% घरणिकीकरांच्या राजाची सुद्धा आपण मुलाखत छोटीशी का होईना पण घेऊया। कारण की सगळ्या महाराष्ट्रामध्ये तो सुद्धा एक चांगला नंदी आहे, कशा पद्धतीचा त्याचा पळ आहे बघूया। घरणिकीकरांचा हिंद केसरी राजासुद्धा आज मैदानामध्ये पळताना दिसेल आपल्याला। तसेच आपल्याला आज बकासूरसुद्धा येतोय, परंतु कारुंडेकरांचा चिक्या हा सुद्धा आज मैदानामध्ये पळताना दिसणार आहे। चिक्याचा सुद्धा काल गटाला पराभव झालेला होता, त्याच्यामुळे तो सुद्धा आज पळण्याची दाट शक्यता आहे। आणि चिक्या कोणासोबत पळू शकतो जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। कारण की चिक्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की गुलालाचा बेताज बादशाह आहे। कधी कधी चांगल्या नंदीला सुद्धा गटाला पराभव हा सहन करावा लागतो। हा खेळ आहे, हा अनिश्चिततेचा खेळ आहे, इथे काही घडू शकतं, कुणीही जिंकू शकतं। परंतु असो, आज चिक्यासुद्धा वडूज फाटीवरती आपल्याला पळताना दिसणार आहे। आज या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एक खूप मोठं नाव असे हे विठ्ठल ड्रायव्हर बुतकर, तसेच अजय शेठ यांचा चिक्या असेल, तेजा असेल, दिवाणे असेल, भुंगा असेल, या चौघांच्यापैकी आज आपल्याला नंदी जे आहेत ते पळताना दिसतील। कारण की वडूज फाटीवरती विठ्ठल नानांची कामगिरी चांगली आहे नंदींची आणि त्या मैदानामध्ये त्यांचा कुठला ना कुठला तरी नंदी गुलालामध्ये राहतोच, अशीही त्यांच्याकडे टॉपचे नंदी आहेत। आणि बघूया आज कशा पद्धतीनं चिक्याचं नियोजन होते, तेजाचं नियोजन होते, दिवाण्याचं नियोजन होते। भुंगा पळेल का नाही हे सांगू शकत नाही, परंतु पळूसुद्धा शकेल, बघूया काय होते। तसेच आज शिरसवडीची रायफलसुद्धा आज मैदानामध्ये पळताना दिसेल। शिरसवडीचा रायफलसुद्धा चांगला नंदी पळतो मित्रांनो, एक गुलालाचा बादशाह आहे तो सुद्धा आणि हिंद केसरी नंदी आहे तो सुद्धा आज आपल्याला पळताना दिसेल त्या मैदानामध्ये। तसेच आपल्याला सुंदर 11-11 हा नंदीसुद्धा पळताना दिसणार आहे त्या मैदानामध्ये। तसेच मल्हारसुद्धा पळताना दिसणार आहे, तसेच साईसुद्धा पळताना दिसेल। एक 3 नंदी समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांच्या दावणीतले 3 नंदी आपल्याला पळताना दिसतील आणि बघूया कशा पद्धतीनं ते सुद्धा आज कामगिरी करतील। ते आज आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे। बकासूरसुद्धा काल तुम्ही बघितलं एक गटाला पराभव झाला, परंतु 1-2 पराभवाने अशा छोट्या पराभवाने त्याची कहाणी संपत नाही। तो 12 वेळा हिंद केसरी आहे, परंतु तो पुनरागमन करेल
आणि दाखवून देईल की सगळ्यांना की तो काय चीज आहे. आज वडूज फाटीवरती बकासूर पळणार आहे. कोणत्या पैऱ्यात पळेल हे नाही माहीत, मला अंदाज पण माहीत नाही, परंतु कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकताय. धन्यवाद.